संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस। निवडणूक आयोगाने नियमावली पाळली नाही। प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद। बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामाची चौकशी होणार। 2 वर्षात नियोजन समितीने मान्यता दिलेल्या कामाची चौकशी होणार। मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। गेले 4 दिवस त्यांच्यावरती काम केलेलं आहे, दमानी यांचं ट्वीट। सुरेश धसांच्या पी असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप। जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप। आशिष विसाळ असं अधिकाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव। मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर। शिंदे नाराज असल्याच्या चर्चा, तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे हे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती। शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले, राहुल सोलापूरकर यांचा दावा। तर राहुल सोलापूरकरांचा दावा म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। ठाकरे गटाच्या सुरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर उद्या फैसला। कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी सुरज चव्हाण अटकेत। 17 जानेवारी 2024 पासून सुरज चव्हाण अटकेत। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात 70 वर्षीय सेवेकऱ्याची हत्या। 70 वर्षीय नामदेव दहातोंडे यांची हत्या। नगरमधील हत्या भयानक, त्यांच्यावरती धस आव्हाड का बोलत नाहीत? मुंद्रत्न सदावर्तेंचा सवाल। वांद्रे टर्मिनस या ठिकाणी रविवारी एका महिलेवरती ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या। खारघरच्या उत्सव चौकात डोक्यात हेल्मेट मारून एकाची हत्या। डोक्यात हेल्मेट मारल्यानं ब्रेन हॅमरेज झाल्यानं मृत्यू। मारहाणीची तक्रार करत असताना पोलिसांसमोरच मृत्यू।